नमस्कार, तुम्ही ऐकताय रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आणि आज घडवू नवे काही या कार्यक्रमामध्ये आपण गणित या विषयावर बोलणार आहेत. गणित या विषयावर बोलायला सुरुवात करायची आहे तर घाबरून जायचं काहीच कारण नाही आहे, कारण आज आपण गणित हलकं फुलकं सोपं कसं असतं हे जाणून घेणार आहोत. आणि त्यासाठी आपल्याकडे खास पुण्याहून आलेले आहेत श्रीयुत विलास रामकृष्ण पोतनीस. श्रीयुत विलास पोतनीस हे जरी व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर असले तरीसुद्धा सध्या त्यांचा एकच ध्यास आणि एकच श्वास आहे आणि तो म्हणजे गणित. तर हा त्यांचा ध्यास आणि श्वास कसा झाला, आता ते गणितात काय काय प्रयोग करतात, त्यांना यासाठी कुठल्या अवॉर्ड्स मिळाले आहेत, हे सगळं आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. नमस्कार. नमस्कार. रेडिओ नगरमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. गणित हा विषय म्हणलं की अगदी भल्या भल्या लोकांना हुडहुडी भरायला सुरुवात होते, पण तुम्ही तर गणिताचा ध्यास घेतलाय, गणित हे तुमचा श्वास झालाय असं म्हणायला हरकत नाहीये. तर ह्याची सुरुवात कधीपासून झाली? मॅडम, तुम्ही मगाशी जो गणित हलकं फुलकं हा शब्द वापरला हा मला खूप भावला खरा शब्द, की हलकं फुलकं असं सगळ्यांना वाटलं तर मग गणित सोपंच वाटत जाईल असं मला वाटतं. पण गणित सुरुवात आपण हा सगळं करण्याच्या अगोदर जरा मी गणिताला माझं देवच समजतो. तर आपण थोडीशी त्याची पूजा म्हणून मी एक म्हणतो आणि त्याच्यानंतर मी एक गणिताची आरती पण केली. तरी आपण आरती म्हणू म्हणजे मग ती खरं गणिताला माझ्या पोचली असं मला म्हणता येईल. तर आपण करूया का तसं? हो, नक्की. ओम श्री गणिताय नमः. ओम श्री गणिताय नमः. ओम गणित ब्रह्मा गणित विष्णु गणित देवो महेश्वरः गणित साक्षात परब्रह्म तस्मै श्री गणिताय नमः. तस्मै श्री गणिताय नमः. तस्मै श्री गणिताय नमः. ओम शांती शांती शांती. वा, छान. मला वाटतं अनेक मुलं गणिताचं पुस्तक डोक्याशी ठेवून झोपतात की गणित हा माझा देव आहे आणि आता मला गणित यायला हवं या भीतीने. पण मला वाटतं त्यांनी जर तुम्ही आता जो मंत्र सांगितला तो आणि आता आरती म्हणणार आहे ती, ही जर आत्मसात केली तर, आणि तुम्ही जे सांगणार आहात पुढे गणिताबद्दल ते जर आत्मसात केलं तर त्यांना पुस्तक ठेवायची गरज पडणार नाही मला वाटतं डोक्यापाशी. नाही, पुस्तक लागेलच. शाळेच्या अभ्यासक्रमात पुस्तक असतं, त्यामुळे ते पुस्तक तुम्ही टाळू शकत नाही. तुम्हाला परीक्षा द्यायला लागतात, त्यामुळे तिथेही पास व्हावंच लागतं. पण अवघड म्हणून त्याला जे बदनाम केलेलं आहे त्याच्याऐवजी तुम्ही गणित टाळू शकत नाही अवघड म्हटलं तरी. तर त्याला तुम्ही आत्मविश्वासाने सामोरं जा म्हणून मी माझी ही पूजा तुमच्या पुढे मांडतोय. पण आपण एक छोटीशी आरती म्हणून मग त्याच्याबद्दल जरा गंमत वाटेल. मॅडम, तुम्ही पण मला थोडीशी साथ देता? नक्की नक्की. अगणित आहे महिमा तुमचा हे गणित देवा. हो हे गणित देवा. अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय देव जय देव. अगणित आहे महिमा तुमचा हे गणित देवा. हो हे गणित देवा. अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय देव जय देव. चार आयुधे तुमचे आती दिसती शोभून. चार आयुधे तुमचे हाती दिसती शोभून. बेरीज आणि वजा बाकी ही धरली तोलून. गुणाकार अन भागाकार अमूल्य हा ठेवा. अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय देव जय देव. अवघड म्हणून तुम्हा टाळिता दुर्लभ दर्शन. अवघड म्हणून तुम्हा टाळिता दुर्लभ दर्शन. 10 गणिते रोज करीता होता प्रसन्न. 10 गणिते रोज करीता होता प्रसन्न. मनापासून करिता सेवा पावे हो मेवा. मनापासून करिता सेवा पावे हो मेवा. अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय देव जय देव. अनेक रूपे तुम्हास असती वर्णावी कीती. अनेक रूपे तुम्हास असती वर्णावी कीती. अंकगणित बीजगणित ही सुंदर भूमिती. शून्यापासून साऱ्या विश्वा व्यापियले देवा. शून्यापासून साऱ्या विश्वा व्यापियले देवा. अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय देव जय देव. स्वीकारावी मैत्री आता यावे धावून. स्वीकारावी मैत्री आता यावे धावून. कृपाहस्त तो मस्तकावरी द्यावा ठेवून. कृपाहस्त तो मस्तकावरी द्यावा ठेवून. आयुष्याचे गणित आमचे सोडवा देवा. सोडवा देवा.
अर्पण करीतो चरणी गणिताची सेवा. जय दे जय दे जय गणित देवा. मस्त, एकदम छान सुरुवात झाली आपल्या कार्यक्रमाची. आता थोडंसं आपल्या चर्चेकडे वळूयात की गणित ह्या विषयाची गरज कधीपासून सुरू होते हे सांगा. तसं म्हटलं तर गणित विषयाची गरज ना मुलगा जन्माला येतो तेव्हापासूनच गणिताची गरज घेऊन येतो. माणूस आपण किती वाजून किती मिनिटांनी किती वाजता जन्माला आला सगळा विचार करतो. तर किती 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 असं जेव्हा म्हणतो तेव्हा गणिताची गरज सुरूच असते. त्याच्या आधी त्याची आई 9 महिने 9 दिवसाची गणितं करत असते आणि त्याचा डॉक्टर असतो. जर विनोदाने म्हटलं तर आपल्याला याच्यापासून किती प्राप्ती होईल का, नुसती किती केस रेफर केली तर किती पर्सेंटेज आहे त्यातून मिळेल, तर सिझरिन करायचं का नॉर्मल करायचं हे सगळं तो किती किती विचार करतो. त्यामुळे किती किती गणितं चालूच असतात. आणखी नंतर मग बाळ जन्माला आलं की किती गोंडस आहे, किती छान आहे असं म्हणून आई बाळाचं कौतुक करते आणि ते कौतुक अगणित असतं. मॅडम तुम्हाला सांगू का की गणित हा एकमेव शब्द असा आहे किंवा गणिताशी संबंधित शब्द असे आहेत की ज्याला अ लावल्याने त्याच्यात वाढ होते. बाकी तुम्ही अविश्वास, असमाधान, अप्रामाणिक हे सगळे शब्द अ लावला की निघून जातो. पण तुम्ही गणिताला बघा, अगणित लावा. अगणित म्हटलं की इन्फिनिटी म्हणजे अनंतामध्ये तो रूप जातं. किंवा असंख्य म्हणा, अमर्याद म्हणा, अमाप म्हणा, हे जे गणिताशी संबंधित जेवढे आहेत ना शब्द त्याला अ लावा ते वाढतंच. त्यामुळे गणित तुम्ही टाळू शकत नाही आणि गणित तुमचं ते किती वाजून किती मिनिटांनी जन्माला आल्यावर ते डोक्यावर घेऊनच तुम्ही गणित आलेला आहात. बरोबर. आणि शाळेत जायला सुरुवात केल्यावरच मला वाटतं हा गणिताचा जो बागुलबुवा आहे तो मुलाच्या डोक्यावर आसपासचे लोकही बसवतात आणि त्या मुलाच्याही डोक्यात कुठेतरी ते तयार व्हायला लागतो. तर ही भीती गणिताबद्दल का तयार होत असावी? मॅडम तुम्हाला सांगू का की खरं गणित हा विषय अवघड म्हणून सगळ्यांनी बदनाम केलेला आहे. आता एक लक्षात ठेवा, 25 माणसं जर एकत्र बसली आहेत आणि त्यांनी जर ठरवलं एखाद्याला वेडा करायचंय तर वेडा नसणाऱ्या माणसाला 25 पैकी 24 माणसांनी जर सारखं तू वेडा आहेस, जाताना वेडा आहेस, येताना वेडा आहेस, सकाळपासून त्याला वेडा म्हटला तर संध्याकाळी तो नक्की डोक्याला हात लावेल की नाही. तुम्ही मला सांगा की अरे खरंच मी वेडा नाही ना, मला खरंच तपासून पाहिलं, सगळे वेडे म्हणतात म्हणजे काहीतरी गडबड असेल असं म्हणतात. मग तसं अवघड म्हणून ते त्याला उगाच बदनाम करून ठेवलेलं आहे. आणि अवघड म्हटलं तरी गणित विषय तुम्ही टाळू शकत नाही. मग त्याला तुम्ही आनंदाने सामोरं जा. तुम्हाला सांगू का गणित विषय कसं आहे की अल्लाउद्दीन आणि जादूची दिवा तुम्ही गोष्ट ऐकली की नाही, त्यातला तो जादूचा दिवा आहे त्यातला ब्रह्मराक्षस दिवा घासल्यानंतर जो येणारा राक्षस असतो ना की आय एम ॲट युअर सर्व्हिस, तुम्ही मला काम सांगा, मी तुमची मदत करतो. तसं तुमचा दिवा घासला की गणित तुमच्या समोर येतं, मला तुम्ही काम सांगा, मी तुमची सगळी गणितच सोडवतो असं म्हणतो ते. म्हणजे तुमच्या डोक्यात ही गोष्ट पाहिजे की हे गणित आहे, हे माझ्या बरोबरच असणार आहे आणि त्याचा मी कसा उपयोग करून घेणार आहे. अगदी बरोबर. ह्याचा असं नको व्हायला की बापरे आता मला हे करायचंय असं जर ते मनात धरलं तर मग त्याची भीती कायमच वाटत राहणार. बरोबर आहे. तर आता ही जी आपली गणिताची भीती आहे, सामान्यपणे 100 पैकी 90 मुलांना ही गणिताची भीती असते असं आपण म्हणू शकतो. तर ही तुम्ही घालवायला मदत करता असं आम्ही ऐकलंय, तर ती कशी? मी ती घालवायला मदत करतो की असं मी मुलांच्या किंवा सगळ्यांच्याच गळी उतरायचा प्रयत्न करतो की दर 10 मिनिटांनी मला गणित विषय सोपा आहे, गणिता विषयासारखा दुसरा सोपा विषय नाही, गणित विषय सोपा आहे असं तुम्ही सारखं म्हणत जा. आणि तुम्हाला उदाहरण सांगतो की समजा एखादी स्त्री आहे आणि तिला नवीन सुनबाई आली है ना, आणि नवीन सुनबाई म्हणाली आई आई, म्हणजे प्रेमाने ती आई म्हणते बरं का. तर आणि ती म्हणाली की आई आई मला तुम्ही पुरणपोळी शिकवा. मग बाई ग ते इतकं सोपं नसतं, त्याला असला गहू लागतो, त्याला तसलं ते गुळ लागतो, त्याला ते तेलच लागतं, त्याचा असा रवा काढायला लागतो, त्याला ते इतकं पीठ भिजवायला लागतं, त्याला एवढी तार यायला लागते आणि मी एवढं पुरण भरायला लागतं, ते हलक्यातीने वाटायला लागतं, भाजताना खूप. मग ती म्हणेल सासूबाई तुम्हीच पोळ्या करा. पण जर सासूबाई म्हणाली की अगं घे थोडं पीठ मी तुला देते, हा थोडा घे गुळ घे, थोडं डाळ घे, आता हे भिजवून तू जरा हे करून टाक, चांगली उकळ घे, जरा बघू लक्ष ठेवत जा मात्र हा, आणि तू तो कर. आणखीन छान नुसतं काय पुरण घालायचं हे करायचं वाटायचं. आणखीन काय आज ऑस्ट्रेलियाचा नकाशा झाला तरी उद्या गोल पोळी होईल, आज नाही जमली तर उद्या जमेल, तर काळजी करू नको. हा जो कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये देणं आहे वागणं, तर गणित तुला आज केलं नाही तरी उद्या नक्की जमेल, तू सोडू नको. बरोबर. म्हणून तू गणिताच्या मागे राहा, त्याचा पाठलाग कर, गणित तुझ्या हातात नक्की सापडेल नक्कीच. तर हे जे कॉन्फिडन्स बिल्डिंग आहे मला वाटतं ते करणं खूप गरजेचं आहे मुलांमध्ये, ते तरच त्यांची आणि गणिताची गट्टी होऊ शकते. तुम्ही अनेक प्रकारे गणित सोपं कसं करायचं ह्याचं लेक्चर्स देता, ह्याचे वर्कशॉप्स घेता. तर ह्याची सुरुवात कुठे झाली? तुम्हाला असं का वाटलं की नाही आपण पण या गणित विषयावर थोडा एक्सपेरिमेंट्स करायला हवी?
नाही, मुळात मी मेकॅनिकल इंजिनियर आहे. आणखीन मग काही वेळेला जेव्हा धंद्यामध्ये थोडंसं स्लॅक असतो, थोडंसं हे असतो, तेव्हा रिकामा बसलेला होतो, तेव्हा असं वाटलं की मुलं जे रिकामी सापशिडीसारखं काहीतरी खेळतात, मग ते सापशिडीपेक्षा जर काहीतरी गणितं केली त्या जागी बसले जाऊन, मग त्याच्यातच जर आपण सापशिडी टाकलं, म्हणजे जिथे जिथे बेरीज येईल आणि गुणाकार येईल तिथे सोंगटी 100कडे जाईल, आणि जिथे जिथे वजाबाकी आणि भागाकार येईल तिथे सोंगटी परत 1कडे जाईल. असं जर सापशिडी आपण त्याच्यात टाकली तर ती मुलं खेळता खेळता त्यांना होऊ शकेल असं मला वाटलं. आणि म्हणून मी तो एक खेळ बसल्या बसल्या तयार करून टाकला. आणि मग तो तयार केला आणि मग मला ती जयंत नारळीकर यांना दाखवायची संधी मिळाली. आणि जयंत नारळीकरांनी, ते पण खूप साधे आहेत, इतकं त्यांना मला आपुलकीनं घरी बोलून तुम्ही काय केलंय मला बघू दे. आणि मग त्यांनी मला ते तिथे, म्हणजे तुम्हाला सांगायला हरकत नाही की मला सकाळी 7ची अपॉइंटमेंट होती, तरी मी 7च्या अपॉइंटमेंटला तर त्यांचा मला सकाळीच परत फोन आला. आणखीन मी जयंत नारळीकर बोलतोय, मी म्हटलं होतं पण मी तुम्हाला दुपारी 3 वाजता भेटलं तर चालेल का म्हणून. मलाच इतकं दडपण आलं की 3 वाजता भेटलं काय, मी 2:30 वाजल्यापासून तयार येईल, उद्या म्हटलं तर उद्या तयार होईन असं मी म्हणून थांबलो. आणखीन मग मी 2:45 वाजता गेलो, ते या बसा म्हणाले. आणखीन मंगलाताई नारळकर त्यांच्या मिसेस, अगं थोडी चहा टाक जरा, आपल्याकडे मोठे गणितज्ञ आलेत असं म्हणाले उगत. आणि मला इतकं ते ओशाळ्यासारखं झालं, तोपर्यंत कॉन्फिडन्स, मला त्यांच्याशी कसं बोलता येईल म्हणून मी दुसरे एक माझे साडूंना घेऊन गेलो होतो की मला बोलता नाही आलं तर ते काहीतरी त्यांच्याशी बोलतील आणि माझा टाइमपास होईल म्हणून असं गेलो होतो. पण मग ते बोलले, छान बोलले, त्यांनी त्याचा खेळ खेळून पाहिला. आणखीन मग खेळ खेळून पाहिल्यानंतर त्यांनी त्याला खूप अप्रिशिएट, त्यांच्या मुलीबरोबर खेळून पाहिला त्यांनी तो. आणखीन ते म्हणाले, त्यांनी मग दुसऱ्याशी लगेच मला सर्टिफिकेट दिलं, मग तुम्हाला ह्याच्यासाठी काय करता येईल. त्यांनी मला नेहरू सायन्स सेंटरला मुंबईला पाठवलं, एक पत्र देऊन. नेहरू सायन्स सेंटरला त्यांच्या पत्रामुळे मला प्रचंड VIP ट्रीटमेंट सारखी ट्रीटमेंट मिळाली आणि मी मस्त एन्जॉय केलं तिथे. तर त्यामुळे मग असं झालं. मग त्यांच्या माझ्या बऱ्याच वेळा भेटी झाल्या त्यांच्यामुळे. अर्थात ते खूप ग्रेट आहेत, त्यांची माझी भेट होणं, आणि हे मी काहीतरी आयुष्यात पुण्य केलं असेल म्हणून मला मिळालं असेल. पण भेट आहे. मग ते त्यांच्या माझ्या एका डिस्कशनमध्ये असं झालं की मुलं थोडीशी मॅच्युअर झाली की त्यांची ती गणितं करतात किंवा त्यांचं त्यांना जाणीव होते, मग ते सगळे करतात. पण जे अवघड आहे म्हणून जे मुलांच्या मध्ये भीतीच निर्माण होते, गणित शिकायला नको म्हणतात, त्यांच्यासाठी तुम्ही हा खेळ केला तर तसं अजून काहीतरी करता आलं तर बघा, आणि ते आयडियल होईल. पण मी मेकॅनिकल इंजिनियर असून मग असं जरी प्रोत्साहन मिळाल्यानंतर मी तो गणिताचा खेळ केला धाडसानी. त्याला मला मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचं पारखे अवॉर्ड म्हणून पुण्यातलं ते मिळालं. आणखीन मग लोक विचारायला लागले की अजून तुम्ही गणितासाठी काय करता का. मग नाईलाजाने गणिताकडेच वळलो की अजून काहीतरी गणित आपल्याला करायला पाहिजे. आपल्याला नामूस की आपण जर दुसरं काही केलं नाही तर मग आपल्याला, आणि नारळीकरांची आज्ञा म्हणून आपण काहीतरी वेगळं करायला पाहिजे असं मला खूप म्हणे. मग ते सारखं एक गणिताचा ध्यास घेऊन मी गणिताचं, आणि मग त्याच्यामध्ये मला कळलं की आपण भारतीय गणितज्ञ ह्याच्यामध्ये फारच ॲडव्हान्स होतो, आणि तो जर अभ्यास केला, त्याच्यामध्ये आपण त्याचा अभ्यास केला तर आपण लोकांच्यापर्यंत छान संदेश पोहोचू शकतो. नक्कीच. तुम्ही तुमच्या वर्कशॉप्समध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गणित सोपं कसं करायचं किंवा कसं हा जो बागुलबुवा आहे हा काढायचा, याबद्दल वर्कशॉप्स घेता, लेक्चर्स घेता, तर आम्हाला त्यातल्या थोड्याशा गमती जमती तर नक्कीच ऐकायच्या आहेत. सुरुवात करूया की रिक्रिएशनल मॅथमॅटिक्स म्हणून एक तुम्ही सांगता नेहमी तुमच्या भाषणांमध्ये, तर रिक्रिएशनल मॅथमॅटिक्स म्हणजे नेमकं काय? रिक्रिएशनल मॅथमॅटिक्स म्हणजे तुम्ही ते आनंदाने शिका. ओके. हां, की त्याच्यामध्ये काहीतरी प्रत्येक ठिकाणी मजा आहे. मग ती मजा काय दाखवायची ह्याचं मी थोडी जबाबदारी घेतली. मजा कुठे कुठे दाखवता येईल वैदिक गणिताच्या मदतीनं वगैरे. आणि मी ते अगदी शून्यापासून, म्हणजे मी आता नंतर एका वेळ बोलीन एका वेळ की गर्भसंस्कारापासून ते वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना गणित खूप मजा देतं. त्याचं परिणाम गणित तुम्हाला आरोग्य देतं, त्याचं तुम्हाला मानसिक समाधान देतं. आणि असं असेल तर मग तुम्ही शिका. मग त्याच्यातलं मग काहीतरी मला त्या गोष्टी चांगल्या सांगायला लागलं. मग तरुणांच्या दृष्टीनं मला गणित आणि प्रेमाचा खूप संबंध जोडता आला. किंवा लहान मुलांच्या दृष्टीनं पाहिलं तर प्रत्येक अंक हा इतका सुंदर दिसला पाहिजे. म्हणजे 3+3 जर त्याचं उत्तर 0 येत असेल तर मुलांच्या हस्ताक्षर खरा असल्यामुळे ते 6 दिसतात, 6 दिसतात. किंवा 3+3 6 लिहायची होती, तिथे 0 होतो. 49 लिहायचा असेल तर तो 94 वाटतो. 99 लिहायचा असेल तर तो 44 वाटतो. आणि मग हे तुम्ही रिक्षावाले वगैरे किंवा असं काहीतरी गाडीवाले त्यांची फॅशनेबल हे दाखवायचे म्हणून सगळे 4 झिरोची अशी नंबर दाखवतात. लांबून ते सगळे झिरोच असतात. तर तो कोणी म्हणतो की तो 0606 आहे, कोणी म्हणतो 6060 आहे, कोणी म्हणतो 9090, म्हणजे सगळ्यांना कन्फ्यूज करून टाकतात. तर असं करण्यापेक्षा जर तुम्हाला पहिलं तुमचं हँडरायटिंग सुधारता आलं, म्हणजे तुमचं जर हस्ताक्षर जर सुधारता आलं,
तर जो परीक्षक आहे त्यांनी खुश होऊन तुमच्या हस्ताक्षराला तरी मार्क दिले पाहिजेत. नक्कीच. म्हणजे 5 मार्क नाही मिळाले तरी याचा अक्षर खूप चांगला आहे, नीटनेटकेपणा आहे, तर याला 2 मार्क दिला पाहिजे. पण ते 2 मार्क देणे कोरा पेपर द्यायला पाहिजे असं मात्र नाही. काय स्वच्छता नक्कीच. पण आकडे जे आहेत ते जसे तसे दिसणं हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं हीच पहिली पायरी गणित येण्याची आहे. अजून आपल्याला अनेक पायऱ्या पोतनी साहेबांबरोबर चढायच्या आहेत. वैदिक मॅथमॅटिक्स म्हणजे काय हे त्यांच्याकडनं जाणून घ्यायचंय. ते कसे गणित गमती जमती करून शिकवतात हे सुद्धा जाणून घ्यायचंय. कुठेही जाऊ नका, आम्ही लवकरच परत येऊ. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.